हॅलो स्टुडंट, आजचा जो टॉपिक आहे तो पहिल्या पटातल्या न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक आहे. पुस्तकाचं पान नंबर 4 याच्यावर हा टॉपिक आहे. आपल्याला माहिती आहे, आपण केपलरचा नियम पाहिलाय आणि केपलरच्या नियमामध्ये केपलर्सने 3 लॉ आपल्याला सांगितले. त्याने असं सांगितलं की प्रत्येक प्लॅनेटचा एक रिव्होल्युशनचा जो एक पाथ असतो तो एक सर्क्युलर म्हणजे इलिप्स असतो. इलिप्स असा दंडगोल असतो तो. दुसरं त्यांनी सांगितलं होतं की त्याला लागणारा जो टाइम इंटरवल आहे तो टाइम इंटरवल आणि त्या इलिप्सचा जेवढा भाग त्यानं स्वीप केलेला आहे त्याचा जो एरिया आहे तो सेम आहे. आणि तिसरा मुद्दा आपण पाहिला होता की लागणारा जो कालावधी आहे आणि जे प्लॅनेट आणि सन मधलं जे अंतर आहे त्याच्यामध्ये टायमिंगचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. आता या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर न्यूटननं युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन फॉर्म्युलेट केला. या सगळ्या गोष्टींमुळे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन फॉर्म्युलेट करायचे त्यांना आयडिया सुचली. आणि त्यांनी या लॉचं थेरी मांडताना त्यांनी काय सांगितलं, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. Every object in the universe attracts every other object. Every object in the universe, प्रत्येक वस्तू या विश्वातली attracts every other object. विश्वातली प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या इतर वस्तूंना आकर्षित करत असते विथ अ डेफिनेट फोर्स. एका विशिष्ट बलाने, एक विशिष्ट बल लावून त्याला खेचून घेत असते, आकर्षून घेत असते. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. आणि तो जो फोर्स असतो, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. हा फोर्स कसा असतो, त्यांच्या मासेसच्या प्रोडक्ट, त्यांचा जो मासेस असतात, मासेस म्हणजे वस्तुमान, वस्तुमानाचा जो दोन्ही वस्तू, आता एव्हरी ऑब्जेक्ट विथ अदर ऑब्जेक्ट म्हणजे 2 ऑब्जेक्ट आहेत, त्यातले या दोघांच्या वस्तुमानांचा गुणाकार डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजे यांचं मासेस जर वाढत गेलं तर गुणाकार वाढत जाईल, तर फोर्स वाढत जाईल. मासेस जर कमी झाला दोघांपैकी एकाचं तरी गुणाकार कमी होत जाईल, प्रोडक्ट कमी होत जाईल आणि त्यांचा फोर्सही कमी होत जाईल. सो दिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, इनव्हर्सली म्हणजे काय, एकाची वाढ झाली की एक कमी होणार. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ देअर डिस्टन्स बिटवीन देम. त्या 2 ऑब्जेक्ट मधला जो डिस्टन्स असेल त्याच्या स्क्वेअरच्या प्रमाणात ते इनव्हर्स असतं. म्हणजे जर डिस्टन्स वाढलं तर त्याचं स्क्वेअर वाढेल, स्क्वेअर वाढलं की फोर्स कमी होत जाणार. ओके, सो द लॉ स्टेट्स दॅट, नियम काय सांगतो बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. This force is directly proportional to the product of their masses and inversely proportional to square of their distance between them. मराठीमध्ये प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूला एका विशिष्ट बलाने आकर्षित करत असते आणि या बलाचे परिमाण हे त्या 2 पदार्थांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समानुपाती असते आणि त्या 2 वस्तूंच्या मधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. म्हणजे दोघांच्या गुणाकाराच्या समप्रमाणात बदलते आणि दोघांच्या मधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात बदलते. आता नियम इथं समजून घेऊया. सपोज ही वस्तू क्रमांक 1 आहे, ही वस्तू क्रमांक 2 आहे. या दोघांच्या मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. या वस्तूला आपण ऑब्जेक्ट नंबर 1 म्हणूया, या वस्तूला आपण ऑब्जेक्ट नंबर 2 म्हणूया. दिस इज द ऑब्जेक्ट नंबर 1, दिस इज द ऑब्जेक्ट नंबर 2. द सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट नंबर 1 इज O1
and center of the object number 2 is a O2 and the distance between them is a D. That is आपण असं ट्राय करून दाखवलं हे दोघांच्या मधलं डिस्टन्स आहे. या O1 आणि O2 मधलं डिस्टन्स हे D आहे. दॅट इज डिस्टन्स बिटवीन O1 टू O2 इज अ D. इज इट क्लिअर? या दोन केंद्रातलं अंतर हे D आहे. कारण गुरुत्व बलाचं ज्या दोन वस्तूंच्या मधलं गुरुत्व बल आपण मोजणार त्या वस्तूंच्या मधलं अंतर आहे त्यांच्या केंद्रांमधलं अंतर मोजायचं असतं. सो या ऑब्जेक्ट नंबर 1 ऑब्जेक्ट नंबर 2 चा हा O1 केंद्र हे O2 केंद्र या दोघातलं अंतर D आहे आणि त्या दोघातला फोर्स हा F फोर्स आहे. इकडून याच्याकडे लावला इकडून याच्याकडे लावला फोर्स आहे. नाउ लेट द मास ऑफ द फर्स्ट ऑब्जेक्ट बी M1, मास ऑफ द सेकंड ऑब्जेक्ट बी M2. इज इट क्लिअर? पहिल्या वस्तूचं वस्तुमान M1 मानलं, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान M2 मानलं. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स या दोघांच्या केंद्रांमधलं अंतर D मानलं. आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम BF, त्याच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन F घेतलं तर ते F काय असणार आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल टू बरोबर नाही, डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. डायरेक्टली प्रपोर्शनल समानुपाती. प्रोडक्ट म्हणजे या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, काही नसतं त्यावेळेला गुणाकाराचं चिन्ह असतं. प्रोडक्ट ऑफ देअर मासेस या दोघांच्या वस्तुमानाचा गुणाकार डायरेक्टली प्रपोर्शनल समानुपाती. इनव्हर्सली म्हणजे छेदात जाणार ते. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू D², अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती. आता हे दोन्ही एकत्र लिहू. F प्रोपोर्शनलचं साइन, डायरेक्टली म्हणजे अंशस्थानी ॲट द न्यूमरेटर साइड M1 इंटू M2 आणि इनव्हर्सली दॅट इज D². आता हे जे आहे हे प्रोपोर्शनल साइन आहे ते आपल्याला काढून त्याच्या जागेवर आपल्याला काय घालावं लागतं गणिताच्या नियमानुसार? तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट घालावा लागतो. तो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट मी घातला G. म्हणजे इक्वेशन कसं झालं? फोर्स of attraction between two objects is equal to gravitational constant into product of their masses by D². Here G is the gravitational constant. परत एकदा बघा, दोन वस्तूंमधलं आकर्षण बल बरोबर गुरुत्वाकर्षण स्थिरांक गुणिले दोन्ही पदार्थांच्या वस्तुमानांचा गुणाकार छेद दोन्ही वस्तूंच्या मधील अंतराचा वर्ग. सो F इज इक्वल टू G इंटू M1 इंटू M2 अपॉन D². हे झालं न्यूटनच्या वैश्विक गुरुत्व आकर्षणाच्या नियमाविषयी. याच्या पुढे अजून जो कंटेंट आहे, आता जो पुढचा कंटेंट आहे तो आपण पाहण्यापूर्वी परत एकदा बघूया. G इज द युनिव्हर्सल कॉन्स्टंट दॅट इज F इज इक्वल टू G इंटू M1 इंटू M2 अपॉन D². म्हणजे दोन्हीतलं आकर्षण बरोबर गुरुत्व स्थिरांक गुणिले दोन्ही वस्तूंच्या वस्तुमानांचा गुणाकार भागिले दोन्हीतील अंतराचा वर्ग. आता याच्यामध्ये समजा मास ऑफ एनी वन ऑब्जेक्ट इज इनक्रीज्ड. समजा एका वस्तूचं वस्तुमान जर समजा वाढलं आणि ते जर समजा डबल झालं, याचं वस्तुमान जर मी डबल केलं, या पहिल्या वस्तूचं वस्तुमान समजा दुप्पट केलं तर या दोघांचा गुणाकार पण दुप्पट होईल. आणि गुणाकार जर दुप्पट झाला तर आपोआपच बलाचं प्रमाण सुद्धा वाढणार आहे. कारण या दोघांचा गुणाकार जेवढ्या पटीत वाढेल तेवढ्या पटीत फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल, कारण तो समानुपाती आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो इफ द मास ऑफ एनी वन ऑब्जेक्ट इज इनक्रीज बाय 2 times, then the force of attraction would be double. If it becomes increased by 3 times, then the force would be ट्रिपल. एक पटीने वाढला एक पट राहील.
जर समजा या दोघांचा गुणाकार दुप्पट झाला, म्हणजे यापैकी एकाच वस्तुमान जरी दुप्पट झालं, if mass of anyone will be double, then the force of attraction will be double. If the mass of anyone would be triple, then the force of attraction would be in a triple type. दुप्पट झालं, दुप्पट आकर्षण बल वाढेल, तिप्पट झालं, तिप्पट आकर्षण बल वाढेल. समजा अंतर कमी जास्त झालं तर, if distance is increase or decrease, then जर अंतर वाढलं तर d चा वर्ग सुद्धा वाढेल. what would be effect of it on force? if distance is increased, जर अंतर वाढलं तर d स्क्वेअर वुड बी इन्क्रीज, ती सुद्धा वाढलेली असेल. आणि डी स्क्वेअर आपण भागतोय, भागणारी संख्या वाढली तर येणार उत्तर कमी होत जाणार. 100ला मी 10 भागलं तर उत्तर 10 येणार, पण 100ला जर मी वाढीव एखाद्या 20 भागलं तर उत्तर 5 येणार. भागणारी संख्या वाढली, भाजक वाढला की उत्तर कमी येत राहणार. तसंच इथे भाजक वाढला, डी वाढला, अंतर वाढलं, डी वर्ग वाढला, भागणारी संख्या वाढली, आपोआपच आकर्षण बल कमी होणार. So if distance is increased, then the d square would be increased, then the force would be decreased. आणि समजा d कमी झालं तर, अंतर कमी झालं तर त्याच्यातला d स्क्वेअर पण कमी होईल, भागणारी संख्या कमी होईल, आपोआपच फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल. आता हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स हे कुठून कॅल्क्युलेट केलं जातं? तर दोन वस्तूंच्या, समजा ह्या वस्तू स्पेरिकल असतील, अशा गोल असतील, तरी त्यांच्या केंद्रातलं अंतर म्हणून ते कॅल्क्युलेट केलं जातं. आणि समजा इरेग्युलर शेप असेल, अनियमित आकाराची असेल अशी एखादी वस्तू, अशा वेळेला कुठलं अंतर मोजायचं? तर याचं साधारणपणे असं सेंटर मोजायचं, म्हणजे यातला दोघातला अंतर. ही इरेग्युलर शेपची आकृती समजा अशी पण असेल, कदाचित अशी पण असेल, त्यावेळेस त्याचं सेंटर इथं मध्ये येईल, तर असं मध्ये आला, इनसाइड असेल किंवा आउटसाइड असेल, इरेग्युलर शेप मध्ये अनियमित आकाराच्या वस्तुमानाला सुद्धा सेंटर कुठला घ्यायचा, म्हणजे अंतर कुठलं घ्यायचं? सेंटर मधलंच घ्यायचं. एक ऑब्जेक्ट आर इन अ स्पेरिकल, गोल और इरेग्युलर शेप, इन बोथ केसेस सेंटर इज रिक्वायर्ड फॉर द डिस्टन्स कॅल्क्युलेशन. या दोन्ही मध्ये सुद्धा केंद्र कच पाहिजे अंतर मोजण्यासाठी, दोघातलं अंतर मोजण्यासाठी. आता एसआय युनिट, एमकेएस पद्धतीतले युनिट ऑफ जी आणि व्हॅल्यू ऑफ जी, गुरुत्व स्थिरांकाचे एमकेएस पद्धतील एकक आणि त्याची किंमत, हे आपल्याला बघायचं. किंमत कशासाठी लागणार आहे? दोन वस्तूंच्या मधलं आकर्षण बल मोजायसाठी आपल्याला जी ची किंमत लागणार आहे. आता पहिलं आपलं सूत्र काय आहे, नियम काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम अँड इट इज अ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता मी याला काय करतो, याला उचलून सगळं इकडे आणलं असं, बरोबर आहे. पण डी स्क्वेअर न इकडून इकडे गेला तर एफ इंटू डी स्क्वेअर. आपल्याला याचं काय काढायचं? युनिट काढायचे, एकक काढायचे. एकक काढताना मी या जी चं मला एकक काढायचं, युनिट आपण जी काढतोय आपण. मग मी काय केलं, m1 इंटू m2 हे जे आहे ना, हे छेदात आणलं इकडे, आणि यातला डी स्क्वेअर छेदातला होता तो अंशात नेला. म्हणजे आता आपला फॉर्म्युला काय झाला तयार, एफ इंटू डी स्क्वेअर अपॉन m1 इंटू m2 इज इक्वल टू जी. आता म्हणजे जी बरोबर एफ डी स्क्वेअर इंटू m1 इंटू m2. आता एफ म्हणजे काय? फोर्स आहे. फोर्स म्हणजे बल आहे. बलाचे एकक काय असतं? एसआय युनिट मध्ये, एमकेएस मध्ये न्यूटन असतं आणि सीजीएस मध्ये डाइन असतं, बरोबर आहे की नाही? म्हणजे मी न्यूटन गुणिले डी म्हणजे काय रे? अंतराचा वर्ग, म्हणजे दोन अंतर, बरोबर आहे? अंतराचा वर्ग आहे. मग अंतर कशात मोजायचं? एमकेएस मधलं, एसआय युनिट मधलं एम, मीटर मध्ये. न्यूटन गुणिले मीटरचा वर्ग, एफ म्हणजे एन, डी म्हणजे एम, एमचा वर्ग. आणि वस्तुमान आहे, याचं वस्तुमान केजी मध्ये, याचं वस्तुमान केजी मध्ये, म्हणजे केजी गुणिले केजी, किलोग्राम गुणिले किलोग्राम. म्हणजे कसं झालं बघा, न्यूटन इंटू मीटर स्क्वेअर, आणि भागिल्याचा आपण पर म्हणतो त्याला, पर केजी, केजी गुणिले केजी, केजीचा वर्ग.
म्हणजे एसआय युनिट मधलं या जी च एकक काय आहे? व्हॉट इज द युनिट ऑफ जी इन एसआय युनिट? न्यूटन मीटर पर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हेच आपल्याला अजून एका वेगळ्या भाषेत लिहिता येईल. जी बरोबर न्यूटन मीटर स्क्वेअर इंटू केजी चा -2, कारण ह्या छेदातनं औषध आणलं. एसआय युनिट मध्ये कसं लिहिता येईल? जी इज इक्वल टू डाइन इंटू सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. डाइन का? न्यूटनच्या जागेवर एसआय मध्ये सीजीएस मध्ये डाइन असतं. मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर आणि ग्रॅम किलोग्रामच्या ऐवजी ग्रॅम. आता या जी ची व्हॅल्यू आपल्याला वेगवेगळ्या दोन वस्तूंमधलं जर गुरुत्वाकर्षण मोजायचं असेल तर आपण या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने मोजणार. दोघातलं आकर्षण बरोबर जी गुणिले m1 इंटू m2. आता एखाद्या पदार्थाच्या दोन पदार्थाच्या मधलं आकर्षण मोजायचं असेल तर त्या दोघातलं अंतर काढता येईल. त्याच पहिल्याचं वस्तुमान कळेल, दुसऱ्याचं वस्तुमान कळेल. पण जी ची किंमत काय घालायची? तर ती जी ची किंमत एसआय युनिट मध्ये 6 इंटू 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर मध्ये वापरायची. जर सेंटीमीटर मध्ये असेल तर त्याला पहिल्यांदा एसआय युनिट मध्ये करायचं आणि मग नंतर ते मोजायचं. या उदाहरणाच्या सहाय्यानं आणखीन आपण बऱ्याच पदार्थांच्या मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण मोजू शकतो. मी बाजूला झालोय कारण तुम्हाला तो स्क्रीनशॉट काढता यावा, त्यासाठी मी बाजूला झालोय. तुम्ही तो स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि पुढच्या उदाहरणांमध्ये आपल्याला याचा उपयोग होणार आहे. न्यूटनचा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आपण पाहिला. F इज इक्वल टू जी इंटू m1 इंटू m2 बाय डी स्क्वेअर. आता एक प्रश्न मला तुम्हाला समजावून सांगायचा. वाय द स्क्वेअर ऑफ डी इज टेकन? डी चा वर्ग का घेतलाय हे कळलं आम्हाला. या दोघांचा हे डायरेक्टली प्रपोर्शनल या दोघांचा प्रोडक्ट घेतला हे कळलं. पण डी चा स्क्वेअर का घेतला तो बघायचा आपल्याला. हा केपलरच्या नियमानुसार काही घेतलंय का? कारण केपलरचा थर्ड लॉ मध्ये डी स्क्वेअर असं म्हटलंय, बरोबर नाही? तो वाय डी स्क्वेअर इज अ टेकन. मग आपण परत एकदा हे सगळं समजून घेण्यासाठी या पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, एक समान वृत्तीय गती. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मीन्स व्हॉट? एकाच वेगात पूर्ण वर्तुळभर फिरणं, पूर्ण एक गोल फेरी मारणं आणि त्यावेळेला त्याचं स्पीड सारखं असलं पाहिजे. पण हे कधी शक्य होईल? वेन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज पॉसिबल. आपण खूपदा पाहिलेलं आहे, सेंट्रिपिटल फोर्स हा प्रकार आपण पाहिलेला आहे. When force is applied on that object from the center of that circular path, जर या सर्क्युलर पाथच्या सेंटर मधनं म्हणजे या सेंटर मधनं या ऑब्जेक्ट वरती जर फोर्स अप्लाइड होत असेल ना, युनिफॉर्म फोर्स अप्लाइड होत असेल, कॉन्स्टंट फोर्स अप्लाइड होत असेल, when force is applied on that object, या ऑब्जेक्ट वरती फोर्स अप्लाइड होत असेल फ्रॉम द सेंटर ऑफ सर्क्युलर पाथ, या सेंटर ऑफ सर्क्युलर पाथ मध्ये, या सर्क्युलर पाथ याचा सेंटर आहे, इथून जर हा फोर्स या ऑब्जेक्ट वरती अप्लाइड होत असेल तर त्या फोर्सला आपण काय म्हणतो? सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. असा सेंट्रिपिटल फोर्स जर अप्लाय होत असेल, when the centripetal force is applied on an object, then the object will be moved in a circular path, that is in a uniform circular motion. Now the concept, next concept is what? Suppose या ऑब्जेक्टचं आपण थिंकिंग करूया, या पदार्थाचा आपण थोडासा विचार करूया. या ऑब्जेक्टचं जे स्पीड आहे त्याला आम्ही व्ही असं म्हणतो. द स्पीड ऑफ ऑब्जेक्ट इज अ व्ही. ओके. मास ऑफ
ऑब्जेक्ट इज अ एम इज द मास ऑफ ऑब्जेक्ट. त्या वस्तूचं वस्तुमान एम घेतले. त्या वस्तूचं या सर्क्युलर पाथ मधलं या ऑर्बिट मधलं या वर्तुळाकार कक्षेतला जो वेग आहे त्याला व्ही म्हटलंय. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की इथून याच्यावर बल लावलं जातं म्हणून या दोघांतलं अंतर आपण आर घेतो. सो एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट, व्ही इज द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट and r is the radius of a circle, that is the distance between these two centers. मग याच्यावर फोर्स किती अप्लाय होत असेल या सेंटर मधनं? द फोर्स अप्लाइड फ्रॉम द सेंटर वुड बी द फोर्स इज इक्वल टू मास इंटू व्ही स्क्वेअर अपॉन आर. मास इंटू व्ही स्क्वेअर अपॉन आर. मास इज द mass of object, v square is the speed of object, square of the speed of the object, and r is the distance between the center of the orbit and the object. आता ही रचना दिसते ती सपोज असं म्हणूया की हा सन आहे आणि हा एखादा प्लॅनेट आहे आणि त्या प्लॅनेटची ही वेलॉसिटी आहे, स्पीड आहे. कारण हे काय एका डायरेक्शन मध्ये नाही त्यामुळे आपण त्याला वेलॉसिटी नाही म्हणू शकत, त्याला स्पीड म्हणू शकतो. इट्स चेंजिंग इट्स डायरेक्शन. हे स्पीड आहे, व्ही इज अ स्पीड अँड आर इज द डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. तर ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन. आपल्याला माहिती आहे असे सगळेच प्लॅनेट याच्याभोवती रिव्हॉल्विंग होत असतात, फेरी मारत असतात, परिभ्रमण करत असतात. Therefore, the force of attraction between the sun and the planet is also expressed in this formula. That is the formula here also expressed to find out the force between sun and the planet. That is the force of attraction between sun and the planet is equal to mass into velocity square upon distance. That is mv square upon r. हा फॉर्म्युला आपल्या डोक्यात ठेवा. आता याच्यातला v जो आहे v कॅन बी एक्सप्रेस्ड. आता याच्यातली जी v आहे हा v किती v असणार आहे? त्याला जेवढा टाइम लागला तेवढा v. आणि म्हणून असं म्हणलंय v कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म ऑफ द पिरियड ऑफ रेव्होल्यूशन. या फेरीला किती वेळ लागला त्याला आम्ही स्पीड म्हणणार आहे. सो स्पीड कॅन बी एक्सप्रेस्ड इन द टर्म ऑफ पिरियड ऑफ रेव्होल्यूशन. एका परिभ्रमणासाठी लागलेला कालावधीला आम्ही त्याची चाल असं म्हणणार. बर म्हणजे त्याला लागलेला कालावधी म्हणजे त्याची चाल झाली त्याचा. आणि त्याने पार केलेलं अंतर इथून इथपासून इथपर्यंत डिस्टन्स कव्हर्ड बाय द प्लॅनेट. इथून प्लॅनेट निघाला असा ऑर्बिट मधून फिरून पुन्हा याच ऑर्बिट मध्ये आला. तर डिस्टन्स कव्हर्ड बरोबर आहे की नाही ते किती असेल? डिस्टन्स कव्हर्ड किती असणार आहे? डिस्टन्स कव्हर्ड तर या सर्क्युलर ऑर्बिटच्या पेरिमीटर एवढं. डिस्टन्स कव्हर्ड इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ ऑर्बिट. आणि पेरिमीटर कशी मोजतात? 2πr न मोजतात. म्हणजे आता मग मला स्पीड कसं काढता येईल? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय टाइम. कारण स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे v इज इक्वल टू 2πr अपॉन t. बघा परत एकदा डिस्टन्स ट्रॅव्हल 2πr आणि टाइम टेकन इज अ t. आता या ठिकाणी आपण v ची व्हॅल्यू घालूया. v ची व्हॅल्यू काय मिळाली? v ची व्हॅल्यू आपल्याला 2πr अपॉन t. हे कुठे घालायची? या इक्वेशन मध्ये घालायची. मग हे इक्वेशन काय? f इज इक्वल टू m इंटू 2πr अपॉन t स्क्वेअर अपॉन t. कारण v चा स्क्वेअर आहे म्हणजे याचा स्क्वेअर होणार, याचा स्क्वेअर होणार, याचा स्क्वेअर होणार आणि या t चा पण स्क्वेअर होणार. म्हणजे m इंटू 2πr अपॉन t ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन r. मग m इंटू 4 इंटू पाय स्क्वेअर इंटू r स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. हे r
डिनॉमिनेटर मधला आर या वरच्या न्यूमरेटरच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल. याचा न्यूमरेटरचा न्यूमरेटर आहे हा, मग आर मल्टिप्लाइड विथ आर स्क्वेअर दॅट इज बिकम आर क्यूब. आणि म्हणून आपल्याकडे काय तयार झालं 4m पाय स्क्वेअर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याकडे तयार झालेला आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॅल्क्युलेटेड अप टू दिस फॉर्म्युला. या फॉर्म्युलापर्यंत आपण आलो. 4m पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर अपॉन आर. आता याच्यातलं काय करतोय आपण बघा. 4m पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर हा जो आहे हा डिनॉमिनेटर आहे. r बाय 1 असेल त्याला मी असं उलटा करून लिहिला 1 बाय r. या r ने या r ला भागलं की या r ने या r ला भागलं की r येणार आहे. So f is equal to 4m पाय स्क्वेअर r अपॉन टी स्क्वेअर. आता बघा हे सेकंड इक्वेशन झालं. f is equal to 4m पाय स्क्वेअर r अपॉन टी स्क्वेअर. या दोघांनाही मल्टिप्लाइड बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय r स्क्वेअर. याला पण r स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं आणि याला पण r स्क्वेअर ने. दोघांना पण न्यूमरेटरला r स्क्वेअर ने डिनॉमिनेटरला r स्क्वेअर ने. हे r इंटू r दॅट इज r क्यूब झाला. आणि इथे छेदात काय तयार झाली आर स्क्वेअर टी स्क्वेअर अशी राशी तयार झाली. आता याच्यातलं काय करूया हे आर क्यूब टी स्क्वेअर बाजूला घेऊया. 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. थर्ड इक्वेशन मध्ये आता हे डोक्यात ठेवा तुमच्या आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. आणि आठवा जरा असा फॉर्म्युला आपण कुठेतरी पाहिला होता का. बाय द केपलर्स थर्ड लॉ. केपलरच्या थर्ड लॉ मध्ये काय आपण पाहिलं होतं टाइम ऑफ रिव्होल्यूशन द स्क्वेअर ऑफ टाइम ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली proportional to the cube of the radius or cube of distance between the sun and the planet. हा केपलरचा नियम आहे. आणि त्यामुळे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब हे कॉन्स्टंट होतं. मग त्यावेळेला आपण असं पाहिजे की टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज अ कॉन्स्टंट. आता याला आपण काय करूया इनवर्स करूया. इनवर्स केल्यावर आर क्यूब वर गेला टी स्क्वेअर खाली आला. मग के ची पण व्हॅल्यू कशी येणार आहे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के. नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ के इन इक्वेशन थर्ड. या थर्ड इक्वेशन मध्ये के ची व्हॅल्यू घाला. देन f इज इक्वल टू बघा के ची व्हॅल्यू पुट अप करतोय के ची व्हॅल्यू घालतोय. f इज इक्वल टू m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू याची व्हॅल्यू 1 अपॉन के. म्हणजे काय झालं आता f इज इक्वल टू फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन हा के इकडे घेतला आर स्क्वेअर इकडे घेतला 1 अपॉन आर स्क्वेअर. ही जी राशी आहे हे सगळं कॉन्स्टंट आहे. त्या प्लॅनेटचं मास चेंज होत नाही, पायची किंमत चेंज होत नाही, के ची किंमत चेंज होत नाही. सो दिस इज द कॉन्स्टंट. सो 4m पाय स्क्वेअर अपॉन के इज अ कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट मी काढून टाकतो. मग कॉन्स्टंट काढून टाकलं की आपल्याला इक्वल साइनचं काय करता येतं प्रोपोर्शन मध्ये बांधता येतं. जसं आपण मगाशी प्रोपोर्शनचे इक्वल साइन घालून कॉन्स्टंट घातला तसा जीचा कॉन्स्टंट घातला तसा. सो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 upon r square. That is force is inversely proportional to r square. बरोबर आहे. म्हणजे आपण r स्क्वेअर डिस्टन्सचा स्क्वेअर का घेतला r स्क्वेअर म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल का घेतला तर त्याचं एक क्लॅरिफिकेशन या ठिकाणी दिलंय. So force is inversely proportional to r square, that is a d square. So force is inversely proportional to r square. हे विधान आपण
या स्टेटमेंट पर्यंत आपण आलो. म्हणजे आर स्क्वेअर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आर स्क्वेअर म्हणजे बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती का घेतलं या विधानापर्यंत आपण आलो. दस न्यूटन कन्क्लुडेड दॅट, न्यूटन असा एक निष्कर्ष काढला की सेंट्रिपिटल फोर्स, हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे विच इज द फोर्स ऍक्टिंग ऑन द प्लॅनेट इज रिस्पॉन्सिबल फॉर इट्स अ सर्क्युलर मोशन. त्या प्लॅनेटच्या सर्क्युलर मोशन साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? हा फोर्स रिस्पॉन्सिबल आहे. अँड दॅट फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. आणि हा फोर्स हा या आर स्क्वेअरच्या म्हणजे डिस्टन्स स्क्वेअरच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे हे जर समजा डिस्टन्स वाढलं तर फोर्स कमी होतो, डिस्टन्स कमी झालं तर फोर्स वाढतो. हे झाल्यानंतर याच्यावरून न्यूटन आयडेंटिफायर दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. याच्यावर त्याने ग्रॅव्हिटी मधला फोर्स आयडेंटिफाय केला. अँड हेज पॉस्युलेटेड द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. याच्यावर त्याने इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पॉस्युलेट केला. दिस इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. आता सूर्य आणि ग्रहांच्या मधलं गुरुत्वाकर्षण बल हे आहे. ऍक्च्युली आपण पाहतो की हे आकर्षण बल अतिशय कमी आहे, पण सूर्याचं आणि त्या ग्रहांचं, सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांचं वस्तुमान इतकं जास्त आहे की त्यामुळे त्या आकर्षण बलाचं मूल्य आपोआपच वाढले गेलेले आहे. आणि ते वाढलेलं मूल्य अख्ख्या विश्वावर त्याचा परिणाम करत आहे. Thus the gravitational force between planet and the sun is very weak, but due to their high masses of the planet and the sun, value of a force of attraction become more, that is high, and it controls the universe. बाळांनो, आज आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, मॅग्नेटिक ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, त्यानंतर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू, एसआय युनिट, एवढे सगळे टॉपिक आपण पाहिलेले. पाठ क्रमांक 4 आणि 5 व्यवस्थित वाचा. याच्यावरची उदाहरणं मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. कळलं नाही तर पुन्हा 2-2, 3-3 वेळा हा वाचा. इतर मुलांना गुगल क्लासरूम इन्स्टॉल करायला सांगा. त्यानंतर इन्स्टॉल झालेल्या याच्यामध्ये प्लस वरती क्लिक करा, तिथे जॉईन क्लास येईल. जॉईन क्लासवर क्लिक करा, एक चौकट येईल. त्या चौकटीमध्ये तुमचा सायन्स 1चा क्लास कोड टाका. तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व झालेला असाल, तुम्ही त्याच्यात ऍड झालेला असाल. मागचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. अडचणी आल्या पुन्हा विचारा. काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये लिहा, किंवा व्हॉट्सअपवर पाठवा. शक्यतो कमेंट्स बॉक्समध्ये ना, म्हणजे व्हॉट्सअपवर त्याचा गोंधळ दिसणार नाही. बऱ्याचशा सूचना तुम्हाला व्हॉट्सअपवर द्याव्या लागतात. त्यानंतर मी कमेंट बॉक्समध्ये देणार आहे, व्हॉट्सअपवर देणार नाही वर्गाच्या. त्यानंतर इतर मुलं झाली नसतील तर त्यांना ऍड व्हायला सांगा. हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह असणं खूप गरजेचं आहे. गुगल ड्राईव्हमध्ये हे व्हिडिओ जाऊन सेव्ह होतात आणि नंतर तुम्हाला ते तुमच्या गुगल क्लासरूममध्ये दिसतात. हॅव अ गुड डे. पुढचा जो लेक्चर येईल यानंतरचं तर गणित 2चं असेल, मराठी आणि सेमी दोन्हीसाठी. तिन्ही वर्गाच्या मुलांनी इन्स्टॉल करून पाहायचं आहे, जोपर्यंत लॉकडाऊन जात नाही तोपर्यंत. लॉकडाऊन झालं म्हणजे स्टडी डाऊन झालेला नाही, तर आपल्याला अभ्यास करायचाच आहे, कारण परीक्षा आपल्याला द्यायचीच आहे. त्यामुळे गुड डे. तुम्ही सगळ्यांनी अभ्यास कराल अशी माझी आशा आहे. तुमच्या येणाऱ्या शंका कमेंट बॉक्समध्ये मांडा. थँक्यू. हॅव अ गुड डे.